बॉम्बे किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 150 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मुगाची डाळ, 50 ग्रॅम तुरीची डाळ, 50 ग्रॅम मसुराची डाळ, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, 2 पळ्या तेल, जिरं, मोहरी, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी लाल मिरच्या 4, हिंग आणि थोडासा लसूण आणि तूप. सर्वप्रथम तांदूळ आणि सर्व डाळी मिक्स करून छान पाण्याखाली धुवून घेणे. 2 ते 3 पाण्याने छानपैकी तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेणे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर धुतलेले तांदूळ साईडला ठेवणे. गॅसवरती कुकर ठेवणे, त्यामध्ये तेल टाकणे. त्यानंतर त्याच्यात मोहरी टाकणे. अर्धा चमचा मोहरी घेतलेली, मोहरी टाकल्यानंतर छान तडतडू देणे. अर्धा चमचा जिरं टाकणे, जिरं पण छान तडतडू देणे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, मिरची टाकणे, कढीपत्ता टाकणे, कांदा टाकणे परत आणि छान हे सर्व मिश्रण मिक्स करून फ्राय करायचं. हे छान परतून घ्यायचं. कांदा जोपर्यंत शिजत नाही आणि थोडा लालसर होत नाही तोपर्यंत परतून घेणे. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकणे. टोमॅटो पण छान परतून घ्यायचा. टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचा. सर्व मिश्रण एकत्र फ्राय होऊ द्यायचं. ते छान फ्राय झाल्यानंतरून त्यामध्ये मिरची पावडर, धने पावडर, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून पुन्हा मिक्स करून घेणे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकणे. पाणी टाकल्यानंतरून मसाला छान एकजीव होतो आणि मसाला हा जळत नाही आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो. ते छान परतून घेतल्यानंतरून जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहे ते त्यात टाकणे. ते टाकल्यानंतरून पुन्हा सर्व एकजीव करून घेणे, मिक्स करायचं, पुन्हा छान परतून घ्यायचं. परतल्यानंतरून तुम्ही ज्या वाटीने तांदूळ मोजलेले आहे त्या वाटीने 7 वाट्या पाणी टाकणे आणि जर तुम्हाला थोडी पातळ खिचडी हवी असेल तर अजून 1 वाटी एक्स्ट्रा तुम्ही पाणी टाकू शकतात. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट आणि पातळ करायची आहे त्यानुसार बनवायचं. छान पुन्हा मिक्स करून घेणे. मिक्स केल्यानंतरून कुकरला झाकण लावून घेणे आणि 3 शिट्टी येईपर्यंत भात छान शिजवून घ्यायचा खिचडीचा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. छान 3 शिट्ट्या झाल्यानंतरून कुकर थंड झाल्यानंतरून त्याची शिट्टी बघायची. नंतर कुकरचं झाकण खोलायचं. बघा भाताची कन्सिस्टन्सी किती सुंदर आलेली. पाहता क्षणी कुणाला पण खायची इच्छा होईल अशी आपली डाळ खिचडी तयार होते. त्यानंतरून त्यात कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घेणे. मिक्स केल्यानंतरून आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी सर्वप्रथम फोडणीची कढई ठेवायची. त्यात तूप टाकायचं. तूप छान गरम करून घ्यायचं. तूप गरम झाल्यानंतरून त्यात लसूण टाकायचा. लसूण पण छान तडतडू द्यायचा, म्हणजे लसणाचा असा फ्रेग्रन्स आला पाहिजे सुंदर. त्यानंतर त्यात मिरच्या टाकायच्या आणि हिंग टाकायचं आणि सुंदर असं ते हलवून घ्यायचं. छान एकजीव होतं ते. त्यानंतर गरम झाल्यानंतरून जास्त आपली जी तडक्याची कढई आहे ती आपल्या खिचडीमध्ये टाकून द्यायची. मस्त तो तडका त्यात मिक्स करायचा. त्यानंतरून बघा गरमागरम अशी डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खरंच खूप सुंदर रेसिपी होते. आपल्या कमेंट नक्की कळवा. थँक्यू.